गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर एक माहिती फिरतेय। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ झाल्याचं यात म्हटलं गेलेलं आहे। 1 मार्च 2025 पासून दंडाची रक्कम वाढल्याची माहिती सोशल मीडियावर फिरवली जाते। यामुळे मोठा गोंधळ उडालाय। यामागचं सत्य काय आहे हे पाहूया आणि त्याहून अधिक धक्कादायक माहिती देखील जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रीरंग खरे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स स्क्रोल करत असताना हा फोटो अनेकदा मला दिसला। मी सुरुवातीलाच सांगतोय की हा फोटो खोटा आहे। 18 मार्च पासून हा खोटा फोटो एक्सवर वेगाने शेअर केला जातोय। यामध्ये 1 मार्च 2025 पासून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बसणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय। याबाबत मी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो, काही माजी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी बोललो आणि सगळ्यांनीच सांगितलं की दंडाची रक्कम 1 मार्च पासून वाढवण्यात आल्याची बातमी ही सपशेल खोटी आहे। महाराष्ट्राच्या वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधला असता त्यांनी देखील दंडाच्या रकमेमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याचं सांगितलं। मिळालेल्या माहितीनुसार 2021 साली दंडाच्या रकमेत बदल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर वाहतुकीचा कोणता नियम भंग केल्यास किती दंड भरावा लागणार याची माहिती देण्यात आलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला याबाबतचा तपशील मिळू शकेल। सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हायरल मेसेजमधील काही रक्कम आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या तक्त्यामधील रक्कम ही जवळपास सारखी आहे। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर अनेकांनी विश्वास ठेवला। महाराष्ट्र परिवहन विभागाच्या ही बाब कदाचित निदर्शनास आली असेल, मात्र त्यांच्याकडून 1 मार्च 2025 पासून दंडाची रक्कम वाढली असल्याच्या अफवेबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे ही अफवा आणखी जोरात पसरली। ही झाली बाब अफवेबाबतची। आता काही तथ्याधारित बाबींवर नजर टाकूया। मला खात्री आहे की या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या नसतील। वाहतुकीचे नियम म्हटलं की लायसन्स, हेल्मेट, सीट बेल्ट इथवरच गोष्टी मर्यादित असतात असं अनेकांना वाटतं। मात्र काही नियम असे आहेत जे तुम्हाला माहिती देखील नाही आहेत। हे नियम काय आहेत आणि त्यासाठीचा दंड किती आकारला जाऊ शकतो ते पाहूया। अत्यावश्यक सेवांसाठी वाहनं, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी जागा दिली नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो। रस्त्यावर, पार्किंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गाडी रिव्हर्समध्ये चालवणं या गोष्टी देखील नियमांच्या विरोधात आहेत, त्यासाठी 500 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो। गाडीमध्ये जोरानं म्युझिक वाजवणं वर्ज्य आहे। 14 वर्षापर्यंतच्या मुलांना संरक्षक सीट शिवाय गाडीत बसवल्यास दंड होऊ शकतो। नंबर प्लेटवर आकृती, चित्र किंवा बोधचिन्ह असल्यास त्यासाठी देखील दंड होऊ शकतो। पोलिसांची परवानगी न घेता फुटपाथ किंवा सायकल ट्रॅकवरून वाहन चालवल्यास दंड होऊ शकतो। गाडी चालवताना मोबाईल वापरणं, व्हिडिओ पाहणं हे नियमांच्या विरोधात आहे। अनेक जण अनावधानानं पार्किंग लाईट चालू ठेवून गाडी चालवतात, हे देखील नियमाच्या विरोधात आहे। यासाठी तुम्हाला 500 रुपयांचा दंड होऊ शकतो। प्रवासाला विलंब करणं यासाठी देखील 500 रुपये दंड भरावा लागू शकतो। सार्वजनिक सेवा उपक्रमांतर्गत असलेले वाहनं अथवा टॅक्सी अस्वच्छ असतील तर त्यासाठी देखील 500 रुपयांचा दंड आहे। घाटामध्ये न्यूट्रलवर गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड आहे। इंडिकेटर शिवाय गाडी चालवल्यास देखील 500 रुपयांचा दंड आहे। नंबर प्लेटवर इंग्रजी अक्षरं आणि अरेबिक आकड्यांना परवानगी आहे तसं नसल्यास 500 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो। टॅक्सीमध्ये पुरेसं इंधन नसल्यास देखील 500 रुपये दंड आहे। मडगार्ड नसणं, साईड मिरर नसणं आणि गाडीचे टायर नीट नसणं यासाठी देखील 500 रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो। गाडीचे लाईट नीट नसणं, पार्किंग लाईट नसणं, झगझगीत लाईट असणं यासाठी देखील दंड आहे। नंबर प्लेटवर दादा, मामा, बाबा असं लिहिल्यास 1000 रुपयांचा दंड होऊ शकतो। आता यातला कुठला नियम तुम्हाला फारच जाचक वाटतो ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।